झालं आता एवढेच चिकनचे पीस राहतात जवळजवळ फक्त स्टार्टमेंट कौल फ्रायच करायचा दुसरी कुठली रेसिपी नाही। आता आपली दुसरी लेयर गेलेली आहे। आता आपण दारू प्लस चखना का दारू प्लस चखना। गाईज आज आपण बनवणार आहोत कौल फ्राय आणि लास्ट टाइम आपण पोपटी बनवली होती। पोपटी कशी बनवली होती त्याची व्हिडिओ चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर आज आपण कौल फ्राय बनवणार आहोत। कसं काय बनवायचं आहे तर चला गाईज आपण ते तुम्हाला दाखवणार आहोत। चला गाईज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पेस्टसाठी घेणार आहोत आला, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची आपण आता पेस्ट बनवणार आहोत। तर गाईज आपण 1 किलो चिकन हा साफ धुवून घेतलेला आहे आणि ही पेस्ट आहे। तर ही पेस्ट आता आपण हे चिकनला मिक्स करणार आहोत। तो मसाले आहेत आता कुठले कुठले मसाले आहेत ते आता टाकूया आपण। तर कुठला कुठला मसाला टाकणार आहोत आता आपण। तिखट मसाला आहे आपला आगरी कोली मसाला, गरम मसाला घ्यायचा आहे। नंतरला धना पावडर, हळद, थोडं चवीनुसार आपण आता मीठ टाकायचं आणि जी आपण जी पेस्ट केलेली आहे ती आता आपण मिक्स करायची आहे। तर आता हे जे सर्व मसाले आहेत आणि जी पेस्ट आहे ती सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत, सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि त्यांना आपण मॅरिनेट करण्यासाठी 2 तास ठेवू। तर पूर्ण मसाले सर्व चिकनला लागले पाहिजेत। हे सर्व आपले घरगुती मसाले आहेत आगरी कोली मसाला। तर आपण आता त्याला मॅरिनेट करण्यासाठी 2 तास ठेवूया। हां चल। तर आता इस्तू आपण लावलेली आहे। आता आपण त्याला कौल मस्तपैकी गरम करूया। तर चुला रेडी आहे आणि चिकन मॅरिनेट करून झालेला आहे आपला रेडी। तर आता आपण मस्तपैकी चुला गरम झाला की त्याच्यावरती चिकन भाजायला सुरुवात करू। आग मस्तपैकी पेटलेली आहे आणि दोन्ही साईडनी कौलाला शेकवत आहे। आणि आता आपण आता त्याच्यावरती तेल टाकू थोड्या वेळाने, थोडा कौल गरम होऊ द्या। हवा या साईडला आहे त्यामुळे सगळी आग इकडे चालले। कौल मस्तपैकी गरम झालेला आहे, सर्व टाकून घ्या इकडे। हां आता तेल टाकूया। तेल मस्तपैकी गरम झाला की आपण त्याच्यामध्ये आता चिकन सोडू। बघू शकता तेल पण तर कौल मस्त गरम झाला आहे त्यामुळे त्याला बस झाला पाहू। टाका आता चिकनचे पीस। तर आता आपण चिकन सोडूया। मस्तपैकी तेल गरम झालं बघू शकता कसे बुडबुडे येतात तेलाला। असंच कौल गरम झाला पाहिजे मस्तपैकी। आता आपण चिकन जो आपण मॅरिनेट केलेला आहे तो आता आपण ठेवूया। ह्याच्या कौल फ्रायमध्ये काय असतं की जी कौलाची टेस्ट असते ती चिकनला जाते, त्यामुळे एक चिकनला वेगळा फ्लेवर येतो। लास्ट टाइम आपण पोपटी केली होती, पोपटीची व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती भेटेल। बस झालं आता एवढेच चिकनचे पीस राहतात जवळजवळ इकडे 5 आणि तिकडे 5 असे 10 पीस राहिलेले आहेत। आपण थोडे पलटी करणार आहोत चिकनचे पीस। त्या साईडचा जो चिकन आहे तो थोडा एवढा नाही शिजला पण इकडच्या चिकनला जरा जास्त पिस्त भेटत आहे। आपण पलटा थोडा कालपटपणा आला पाहिजे गाईज, त्यामुळे चिकन मस्तपैकी शिजून होतो। काढून एक लेयर झालेली आहे चिकनची काढून। आता याच्या मधीतला जो काला काला आहे ना तो आता आपण काढूया। सर्व काढा हो, सर्व जो काला काला आहे ना तो काढूया। आणि आता याच्यात पुन्हा तेल टाकून आपण दुसरा ट्राय करूया चिकनची लेयर। बघू शकता कौल जो बघू शकता इथे फाटलेला दिसतो। हां आता आपली दुसरी लेयर गेलेली आहे। टेस्ट कर चिकन। हा पहिली लेयर झाली आहे। कसे कोणी बनवले? टीम मी। हो टीम काय रेसिपी? जाम भारी नक्की का? मसाला वगैरे टेस्ट सर्व मस्त, टेस्ट एकदम भारी येते चिकन।
मध्ये केलेला आहे ना, भारी टेस्ट. मग मास्टर शेफ मध्ये जाऊ शकते ही रेसिपी, आरामात जाऊ शकता. जिंकू शकते का फिनाले डायरेक्ट? फिनाले फक्त स्टार्ट पॉइंट कौल फ्रायच करायचा. दुसरा कुठली रेसिपी नाही, दुसरी नाही. फक्त कौल फ्राय चांगलं बनतं का? हा, कौल फ्राय. बाकी कुठलाच नाही. दुसरा फिश फ्राय पण करू शकतो आपण ना एकदा. फिश फ्राय. फिश फ्राय पण ट्राय केलं पाहिजे. अजून कोणता फ्राय? अंडा टाकून पण फ्राय बघितला पाहिजे. नाही, ऑमलेट जलेल ना, जलेल मे बी, पटकन शिजतो ना. अंडा टाकायचा, लेअरचे लेअर बनव, पटकन काढायचं. ट्राय करू वेगवेगळी रेसिपी. फ्राईट आलेली आहे मस्त पैकी, चिकन सोबत फ्राईट आलेली मजा येईल. दारू प्लस चकना का? दारू प्लस चकना. यार चिकनची खासियत एवढी आहे की किती खाल्लं तर ते काही वाटत नाही, म्हणजे खूप खाऊ शकतो माणूस. नाही बोला तरी अर्धा पाऊन किलो एक माणूस खाऊ शकतो. म्हणजे इन शॉर्ट डायजेशनला चांगलं आहे, इझी आहे. एकदम टेस्ट एकदम भारी असते. आणि पण रिझन असेल ना काहीतरी बनलेलं असतं, त्यामुळे टेस्ट भारी येते, ते डायजेशनसाठी पण चांगलं असतं. घरीच नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी नक्की चॅनलवरून कमेंट करून सांगा. आपली दुसरी लेअर चालू आहे तिथे, आणि तिसरी लेअर असणार आहे. नंतर काळा चिकन झालं पाहिजे, त्यानंतरला बघ खायला रेडी. असं वाटलं नव्हतं की चिकन, मला वाटलं तर जास्त असेल. आता आपण जेवलो होतो आणि जेवल्यानंतरला आपण चिकन बनवायला घेतलं होतं. असं वाटलं की आता संपणार आहे सर्व. कौल काला झाला. कौल काला ठेवतो. आपली दुसरी लेअर पण रेडी झालेली आहे. आता थर्ड लेअर होऊन जाईल. आता पण असं चिकन बनलं. कसं आहे मृणाली सांग आता चिकन, कशी आहे टेस्ट? छान आणि मस्त शिजलंय. मस्त शिजलंय ना. ती टेस्ट येते कौलाची. कौलाची टेस्ट येते ना, भारी. तर आपली लास्टची लेअर जी चालू आहे चिकनची, ज्युसी झालंय. ज्युसी भारी आहे. हा, आतून पण असं मस्त वाटतंय, म्हणजे हे नाही सुकलं नाही, एकदम ज्युसी लागतं. पूर्ण शिजलेलं आहे म्हणजे. मस्त शिजलं. चिकनची टेस्ट भारी लागते ना. खूप टेस्ट मस्त आली. म्हणजे खाऊ शकतो एक माणूस अर्धा किलो आरामात. 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 आपण जेवलोय तरी, जेवलो नसेल तर आरामात काठीन गेला. मी जास्त जेवलो तरी मी खाऊ शकते. तर गाईज व्हिडिओ कशी वाटली तर जरूर कमेंट करून सांगा. आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा इंटरेस्टिंग टॉपिकवरती. बाय बाय.